मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन चित्रपटांमुळे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह आहे। आरपार, प्रेमाची गोष्ट, दशावतार यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। त्यातच आणखीन एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, पण वादामुळे, तो म्हणजे मनाचे श्लोक। अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला, मात्र रिलीजच्या आधीपासूनच तो वादात सापडलाय। आता नेमकं कारण काय, तर या चित्रपटाचं नाव मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाचं नाव आहे असं म्हणत काहींनी हिंदुत्ववादी संघटनांनी या नावावर आक्षेप घेतलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित या चित्रपटाला असं पवित्र नाव देणं म्हणजे श्रद्धेचा अपमान। या प्रकरणात हिंदू जनजागृती समितीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने चित्रपटावर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला आणि प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला। पण न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरही वाद काही थांबेना। पुण्यातल्या एका थिएटरमध्ये तर प्रीमियर शो दरम्यान काही कार्यकर्त्यांनी थेट थिएटरमध्ये घुसून शो बंद पाडला। एकीकडे न्यायालय चित्रपटाच्या बाजूने उभं राहिलंय, तर दुसरीकडे धार्मिक भावना दाखवल्याचा आरोप करत संघटना रस्त्यावर उतरली। आता या सगळ्या गोंधळात मनाचे श्लोक चित्रपट महाराष्ट्रात पूर्णपणे प्रदर्शित होईल की नाही हे पाहावं लागेल। पण तुमचं मत काय या चित्रपटाच्या वादावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।